घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 21 ऑक्टोबरच्या भागात मालकिनीचा रुबाब झाडत ऐश्वर्या ऋषिकेशला सांगते की नानांनी मृत्यूपत्रात जे काही लिहिलं आहे त्याचा मी अनादर करू शकत नाही आणि जर तुम्हाला एवढीच नड होती तर तुम्ही उसने मागायचे ना पैसे. तेव्हा ऋषिकेशच्या डोक्यात तिडक जाते आणि ऋषिकेश म्हणतो की तुला पैसे मागत बसायला तुला काय आम्ही भिकारी वाटलो का. तो सारंगला म्हणतो की पाहतोयस ना तुझी बायको काय बोलते आहे ते. तरी देखील सारंग निर्लज्जासारखा मूग गिळून शांतच उभा असतो. तर तिथे पुढे ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो की तू जे काही करते आहेस ते काही कळत नाही वाटतं का तुला. नानांना ढकलून तूच दिलं होतंस, त्यानंतर नानाच्या खोलीत साप तूच सोडला होतास ऐश्वर्या, आणि आता नानाचं खोटं बिल बनवून प्रॉपर्टीचे हिस्सेदारी सुद्धा तूच झाले आहेस. खोटेपणा करून तू सगळं मिळवतेस. ऋषिकेशच्या बोलण्यावरती ऐश्वर्या कांगावा करायला लागते. ती सारंगला म्हणते की सारंग, हे पहा दादा काय बोलतायत, मी खोटेपणा करते आहे. लगोलग सारंग आता ऐश्वर्याची बाजू घेऊन ऋषिकेशला सुनावतो. तो म्हणतो की जानकी वहिनी व ऐश्वर्यामध्ये जे भांडण असेल ते असेल, परंतु त्यांच्यावरती तो खोटे आरोप करू नकोस की त्यांनी खोटं बिल बनवून हे सगळं मिळवलं आहे. ऋषिकेश जानकीला आता मोठा धक्काच बसतो सारंगच्या वागण्याचा. सारंग ऐश्वर्याच्या शेजारी जाऊन उभा राहतो व ऋषिकेश जानकीला सांगतो की ऐश्वर्या असं कधीच वागणार नाहीत. तेव्हा तिथे आता ऋषिकेश जानकीला मोठा धक्का बसतो. तर ऋषिकेश सारंगला म्हणतो की आता तरी डोळे उघड सारंग, अरे ही बाई आपलं घर तोडण्यासाठी आली आहे. सुमित्राला तर आता काय बोलावं काहीच सुचत नसतं. ती तर डोक्यालाच हात लावते, कारण घरात आता भांडणं होत असतात. तेव्हा सारंग हा ऋषिकेशला सांगतो की हे बघ दादा, मी तुझा आदर करतो याचा अर्थ असा नाही की तू ऐश्वर्यावरती काहीही आरोप लावशील. ते आरोप मी मान्य करणार नाही. तेव्हा तिथे आता ऋषिकेश मोठ्याने सारंग म्हणतो. तर तिथे ऋषिकेश रागाच्या भरात सारंगवरती धावून जाईल या भीतीने जानकी त्याला सावरते, त्याला सांभाळते. ती ऋषिकेशला शांत राहायला सांगत असते. तोचपर्यंत ऐश्वर्या कांगावा करायला लागते, तमाशा मारते. सुरू होतो ऐश्वर्याचा ड्रामा आणि ती म्हणायला लागते की पाहताय ना आई, जानकी वहिनींनी आज या दोन भावंडांमध्ये भांडणं लावून दिली आहेत. कशासाठी तर पैशासाठी. तुम्हाला जर जानकी वहिनी पैसेच हवे आहेत ना तर हे घ्या, आणि प्लीज मी हात जोडते तुमच्यासमोर, माझ्या या घरात भांडणं निर्माण करू नका. तेव्हा जानकी चिडूनच म्हणते की बस ऐश्वर्या, अगं वागण्याला सुद्धा काहीतरी धरबंध असतो. तेव्हा आता सुमित्रा खूपच चिडते. ती दोघींनाही आता गप्प बसायला सांगते. तुमच्या दोघींच्या भांडणापायी ना आता मला वेळ लागायची पाळी आली आहे, असं ज्यावेळी सुमित्रा तिथे त्यांना म्हणते इतक्यातच आजी येते व सांगते की हे तर होणारच होतं सुमित्रा, जानकीच्या वागण्यामुळे हेच सगळं घडतं आहे. आजी सगळे काही आरोप जानकीवरतीच लावते, कारण तिच्या डोळ्यावरती ऐश्वर्याच्या प्रेमाची पट्टी जी बांधलेली असते. तर तिथे आता आजी जानकीला म्हणते की तूच म्हणाली होतीस ना जानकी, नाना शुद्धीवरती आल्यानंतर न्यायनिवाडा करूयात. आता जा मग सुमित्रा, नानांना घेऊन ये आणि त्यांनाच विचार की त्यांना जिन्यावरून कोणी ढकलून दिलं होतं ते. तर तिथे आता जानकी म्हणते की नाही नको, नाना आत्ताच शुद्धीवरती आले आहेत, उगाच त्यांना त्रास नको व्हायला. तेव्हा ऐश्वर्या तिथे आता नानांना तिने आधीच धमकावलेलं असतं आणि तिला चांगलंच माहिती असतं की नाना आता जानकीचं नाव घेतील, म्हणून ती सर्वांच्या समोर जानकीला म्हणते की का तुम्हाला भीती वाटते आहे का आता. तर तिथे आता जानकी तिला सनसनीत उत्तर देते की भीती वाटायला माझ्या मनात चोर नाही आहे ऐश्वर्या. तर तिथे आता सुमित्रा म्हणते की कोणाला काहीच विचारायची गरज नाही आहे. हे बघ सारंग, चल आपण आत्ताच्या आत्ता त्यांना बाहेर घेऊन येऊयात. असं म्हणत सुमित्रा सारंग दोघेही जातात. जानकी त्यांना थांबवत असते कारण तिला नानांच्या तब्येतीची काळजी वाटत असते. ऋषिकेश तिला अडवतो. तर काही वेळानंतर सुमित्रा व सारंग दोघी आता व्हीलचेअरवर बसून नानांना बाहेर घेऊन येतात. नानांना बाहेर आणल्यानंतर जानकी नानांकडे जाते व त्यांना विचारते की नाना तुम्ही बरे आहात ना, परंतु माफ करा आमच्यामुळे तुम्हाला असं बाहेर यावं लागलं, तुमची तब्येत तरी ठीक आहे ना. इतक्यातच तिथे ऐश्वर्या ती जानकीला म्हणते की जानकी वहिनी, आता तुम्हाला देखील त्रास होतो आहे का, नाही म्हणजे नाना बाहेर आले आहेत म्हटल्यानंतर ते तुमचं सत्य सर्वांच्या समोर घेऊन येतील याची भीती वाटते आहे का. जानकी उठते व तिथे ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या तुला लाज नाही का ग वाटत, तुझ्यामुळे नानांना बाहेर आणावं लागलं आहे, परंतु असू देत, आता नाना बाहेर आलेले आहेत म्हटल्यानंतर सत्य देखील बाहेर येईल. आता कळेल ऐश्वर्या की या घरात कोण राहणार आणि कोण बाहेर जाणार. पुन्हा दोघींमध्ये वाद पेटलेले असतात. सुमित्रा पुन्हा आता डोक्याला हात लावून बसते. तेव्हा तिथे ऐश्वर्या न घाबरता जानकीला म्हणते की ठीक आहे, आता येऊ देत सत्य बाहेर. हे बघा आई, तुम्ही नानांना बाहेर घेऊन आलाच आहात तर त्यांनाच विचारा की नक्की त्यांना ढकलून कोणी दिलं होतं. तर सुमित्रा आता पुढे येते व ती नानांना म्हणते की अहो,
या अशा परिस्थितीमध्ये मला हे तुम्हाला विचारावं तर लागणार आहे. याचा मला त्रास होतो आहे. परंतु जेव्हापासून तुम्ही जिन्यावरून खालती पडला आहात ना, तेव्हापासून या घराला उतरती कळा लागली आहे. डोकं अगदी विचार करून हैराण झालं आहे. तर पुढे आता सुमित्रा म्हणते की हे बघा, तुम्ही ज्या दिवशी जिन्यावरून पडला होतात ना, त्या दिवशी तिथे फक्त जानकी व ऐश्वर्याच होत्या. आमच्यापैकी कोणीच तिथे नव्हतं. त्यामुळे आम्हाला हे कळत नाही आहे की नक्की तुम्ही पाय घसरून तिथून पडला होतात की ऐश्वर्या किंवा जानकी या दोघींपैकी कोणी तुम्हाला ढकललं. हे बघा, हा प्रश्न विचारताना मला देखील तितकाच त्रास होतो आहे. परंतु आता सत्याचा निवाडा तर व्हायलाच हवा ना. मला सांगा की तुम्ही तेथून पाय घसरून पडला होतात की तुम्हाला कोणी ढकललं? तेव्हा नाना इशाऱ्याद्वारे ढकलल्याचं सांगतात. सुमित्राला मोठा धक्काच बसतो. सुमित्रा विचारते की मग सांगा की जानकी की ऐश्वर्या दोघींपैकी नक्की तुम्हाला कोणी ढकललं? ऐश्वर्या थोडीफार आता गांगरून घाबरून गेलेली असते. नानांना तिथे आता घडला प्रसंग आठवतो की मध्यरात्री ऐश्वर्या नानांकडे गेली होती व त्यांना धमकवत होती की तू काय मला एक्सपोज करायला निघाला आहेस का? परंतु तू जर मला एक्सपोज करायला निघाला असशील तर तुला काय वाटतं की मी तुला जिवंत ठेवेन? आणि त्याच नंतर ऐश्वर्याने एक व्हिडिओ दाखवलेली असते, एक व्हिडिओ क्लिप की ज्यामध्ये ऐश्वर्याचा माणूस हा ओवीवरती गन रोखून असतो. तर तिथे आता ते व्हिडिओ पाहिल्यानंतर नानांना मोठा धक्का बसतो व नाना घाबरलेले असतात. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. तेव्हा ऐश्वर्या नानांना म्हणते की रडू नका नाना, अहो अजून गोळी घातलेली नाहीये, तर फक्त बंदूक ना डोक्याला लावली आहे. म्हणजे आता तुम्ही जर उद्या माझ्याकडे बोट करून जर सगळ्यांच्या समोर मी तुम्हाला ढकललं होतं हे जर सांगितलं, तर मग मात्र हा ट्रिगर ओढला जाईल आणि ओवीच्या डोक्यात गोळी बसेल. आणि आता जर तुम्हाला ओवीला सेव्ह करायचं असेल तर तुम्हाला उद्या मला सेव्ह करावं लागेल. नाना तिने अगदी फिचात पाडलेलं असतं, धमकावलेलं असतं. आपण काय करूयात ना, हे बघ, आपण ना पार्वती आईच्या बाजूलाच ओवीचा फोटो लावूयात. म्हणजे कसं होईल, दोघीही खूप छान दिसतील ना. तेव्हा तिथे आता नाना प्रचंड घाबरून गेलेले असतात. त्यांना रडूही येत असतं. तर तिथे ऐश्वर्या त्यांच्या लुळेपणाचा, त्यांच्या न बोलण्याचाच फायदा उचलते. ती नानांना म्हणते की जर तुला असं होऊच द्यायचं नसेल ना म्हाताऱ्या, तर उद्या मला सेव्ह करावंच लागेल. लक्षात राहील ना तुझ्या? ऐश्वर्याने रात्रीत आता घाबरून टाकलेलं असतं. ओवीच्या मारण्याची धमकी दिलेली असते आणि नानांकडे आता दुसरा पर्यायही नसतो. काही झालं तरी नानांना ओवीला वाचवायचं असतं. तर ऐश्वर्या आता पुढे येते व नानांना विचारते की सांगा ना नाना, जिन्यावरून तुम्हाला कोणी ढकललं? मी ढकललं का? तेव्हा तिथे आता जानकी देखील पुढे येते व ती नानांना म्हणते की नाना, तुम्हाला घाबरायची काही एक गरज नाही आहे. इथे सगळेच जण तुमच्या सोबत आहेत. परंतु आता तुम्हाला सगळ्यांच्या समोर सत्य सांगावं लागेल की नक्की तुम्हाला जिन्यावरून कोणी ढकललं होतं. सांगा नाना, बोला. तर ऋषिकेश देखील नानांना म्हणतो की बोला नाना. आता सर्वांचा जीव टांगणीला लागलेला असतो. सत्याचा निवाडा होण्याची वेळ आलेली असते. परंतु इथे आता खोट्याचाच न्याय निवाडा होणार असतो. तर नाना अजूनही शांत असतात. तेव्हा तिथे शेरू म्हणते की नाना प्लीज बोला, सर्वांना सत्य ऐकायचं आहे. तर सारंग देखील आता तिथे म्हणतो की नाना प्लीज सांगा, कोणी ढकललं तुम्हाला? सगळेच जण नानांना आता फोर्स करत असतात. नक्की त्यांना कोणी ढकललं हे सगळ्यांनाच सत्य जाणून घ्यायचं असतं. तर तिथे आता सुमित्रा चिडूनच म्हणते की अहो तुम्ही का शांत आहात? सांगा ना कोणी ढकललं तुम्हाला? तेव्हा नाना आता हात वर करतात व बोटाच्या इशाऱ्याने ऐश्वर्याला दाखवतात. तेव्हा तिथे आता ऋषिकेश जानकी खूप खुश असतात. अखेर आता सत्याचा विजय झाल्याचं त्यांना वाटत असतं. परंतु सारंग, शरू, सुमित्रा, आजी चौघेही आता मोठ्या धक्क्यात असतात, शॉकमध्ये असतात. तर तिथे आता जानकी ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, पाहिलंत ना, आता तुझा खेळ संपला आहे. तेव्हा तिथे ऐश्वर्या हादरून जाते आणि ऐश्वर्या मुद्दाम आता नानांना दम द्यायला लागते. ती तशा पद्धतीने नानाशी बोलत असते. ती म्हणते की थोड्या वेळातच कळेल की नक्की खरं कोणी ढकललं होतं. आणि मुद्दाम ऐश्वर्या नानांच्या समोर जाऊन त्यांना विचारते की सांगा नाना, तुम्हाला नक्की कोणी ढकललं होतं? तर ऐश्वर्या मुद्दाम आता नानांना म्हणते की नाना, सांगा ना कोणी ढकललं होतं, आठवतंय ना? तेव्हा नानांना आता ओवीची ती व्हिडिओची दाखवलेली असते ती आठवते आणि ओवीचा जीव धोक्यात असल्याने नाना तिथे आता जानकीकडे बोट रोखतात. ज्यावेळी जानकीकडे बोट रोखलेलं असतं त्याच वेळेस तिथे सर्वांनाच प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. कारण सर्वांचा जानकीवरती पूर्ण विश्वास असतो की जानकी नानांच्या बाबतीत असं नाही वागणार. परंतु आज नानांनी जानकीचं नाव घेऊन तिथे आता सर्वांनाच हादरवून सोडलेलं असतं. जानकी देखील आता इतकी शॉकमध्ये असते की तिलाच कळत नसतं की नाना तिचं कसं काय नाव घेऊ शकतात. सर्वांच्या समोर आता ऐश्वर्या
नाटकीपणा करायला लागते. म्हणजे सर्वांच्या समोर ऐश्वर्या तमाशा घालायला लागते. ती सांगते की बघा आई, नानांनी सर्वांच्या समोरच आता सत्य सांगितलं आहे की जानकी वहिनींनीच नानांना ढकललं होतं. हे सत्य गेले कित्येक दिवस मी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत होते, परंतु कोणीही माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवला. आता नानांनी स्वतः सांगितलं आहे की त्यांना जानकी वहिनींनीच ढकललं होतं. ऋषिकेश जानकी अजूनही शॉकमध्ये असतात. समोर काय घडतंय, काय चाललंय, नाना असं कसं काय करू शकतात, अनेक प्रश्नांचं काहूर त्यांच्या मनात माजलेलं असतं. मी सांगत होते ना सारंग की सत्याचा विजय होणार. हे बघा, सत्याचा विजय झाला आहे. नानांनी स्वतः सांगितलं आहे काय खरं होतं ते. तर जानकी जी शॉकमध्ये असते. जानकी म्हणते की काहीतरी कन्फ्युजन होतं आहे. जानकी नानांच्या जवळ जाते व नानांना म्हणते की नाना, तुम्हाला प्रश्न नीट कळला आहे ना? अहो, तुम्हाला नक्की कोणी ढकललं हे विचारण्यात आलं आहे. नाना, तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा ना. हे बघा, आपण रूममध्ये बोलत बसलो होतो. तुम्हाला ऐश्वर्याचा चेहरा आईंच्या नजरेसमोर आणायचा होता ना, आणि त्यासाठी तुम्ही निघाला होतात. आणि हे सगळं ऐश्वर्याने ऐकलं होतं आणि ऐश्वर्यानेच तुम्हाला ढकलून दिलं होतं नाना. हे तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा ना नाना. हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे. यात माझी काहीच चूक नाही आहे नाना. तुम्ही माझ्याकडे कसं काय बोट रोखलत? असे अनेक प्रश्न जानकी नानांना विचारत असते. तर कारस्थानी ऐश्वर्या आता पुढे येते. जानकीचा हात पकडते व तिला मागे खेचते. ती म्हणते की जानकी वहिनी, बस करा तुमची नाटकं. नानाने आता खरं सांगितलं आहे ना? तर नीच ऐश्वर्या तिथे आता जानकीला म्हणते की आता नानांनी तुमच्याकडे बोट रोखून सत्य सांगितलं आहे, म्हणून काय आता तुम्ही नानाचा गळा धरायला जाणार आहात का काय? तुम्ही काय आता आमच्या नानांना मारायला टपून बसला आहात का? असं तिथे आता ऐश्वर्या विचारत असते. नाना मनोमन म्हणतात की माफ कर जानकी बाळा, मला ऐश्वर्याने धमकी दिली आहे की जर मी आता तुमच्याकडे बोट न रोखलं तर ती तुमच्या तिघांचाही जीव घेईल आणि मला हे होऊ द्यायचं नाही आहे. एक दिवस हे सत्य तुमच्या समोर येईल की मी असा का वागलो होतो. ऐश्वर्या पुन्हा पुन्हा सर्वांना तेच सांगत असते की जानकी वहिनीने नानाने ढकललं होतं. मी हे तुम्हाला सांगत होते, परंतु आता बघा आपल्याच घरातला खरा गुन्हेगार. तर नीच ऐश्वर्या सर्वांच्या समोर एक वेगळाच विषय मांडते. ती जानकी कशी गुन्हेगार आहे हेच दाखवून देते. ती म्हणते की जानकी वहिनी, तुम्ही जे सांगितलेत ना त्या घटना वेगळ्या होत्या. म्हणजे तुम्हीच नानांना ढकललं हे बरोबर आहे, परंतु घडलं काय होतं मी सांगते. की नाना तुमच्यावरती चिडले होते. नाना तुमच्या रूममध्ये आले होते की तुम्ही खोटे दागिने विकून माझी इज्जत घालवली, म्हणून मी तुम्हाला आता माझ्या प्रॉपर्टीचा एकही हिस्सा देणार नाही असं नाना तिथे तुम्हाला म्हणाले होते. त्याने विलचा तुमच्यासमोर आधीच खुलासा केला होता आणि तुम्ही मग काय झालात, इन्सिक्युअर झालात. आता तुम्हाला प्रॉपर्टीमधनं काहीच मिळणार नाही म्हटल्यानंतर तुम्हीच नानांना ढकलत हे मी स्वतः पाहिलं आहे. आई, माझ्यावरती विश्वास ठेवा. अहो, तुम्हाला प्रॉपर्टीमधले हिस्सेच हवं होतं. तुम्हाला फक्त नानांनी देवघर दिलं होतं तर तुम्ही आमच्या आईकडे मागायचं होतं ना. आमच्या आईने काहीतरी मार्ग काढला असता, समजवलं असतं नानांना, परंतु नाही, तुम्हाला प्रॉपर्टीचा हिस्सा हवाच होता. आणि जानकी वहिनी, तुम्ही इतक्या नीच पातळीला उतरलात की तुम्ही नानांना जिन्यावरून ढकलत. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं होतं ना की नाना ज्यावरती खालती पडले होते तेव्हा त्यांची शाल जानकी वहिनीच्या हातात होती. तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की जानकी वहिनीनेच नानावरती ही वेळ आणली आहे. नाना, मी बरोबर बोलते आहे ना? असं ऐश्वर्या नानांना विचारते. तिथे आता जानकी स्वतःची बाजू सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. ती सर्वांना समजावत असते की असं काहीच घडलेलं नाही आहे. जानकी सांगते की ऐश्वर्याने तुम्हाला सगळं काही उलटसुलट करून सांगितलं आहे. जानकी त्यानंतर सुमित्राकडे जाते व सुमित्राला समजवत असते की आई, तुम्ही नानांच्या डोळ्यांमध्ये बघा. नानांच्या डोळ्यात अश्रू आहेत. नक्कीच त्यांच्या बाबतीत काहीतरी घडलं आहे. ते असं खोटं खोटं सांगत आहेत. ते असं का बोलतायत मला कळत नाही आहे, परंतु तुम्हाला कळतं ना की त्यांच्या डोळ्यांमध्ये बघा. त्यांच्या डोळ्यात सत्य आहे. त्यांना देखील हेच चांगलं माहिती आहे की मी असं करणं शक्यच नाही आहे. तर सुमित्रा तिथे काहीच बोलत नसते. त्यानंतर जानकी शरूकडे जाते व शरूला म्हणते की शर्वरी वंश, तुमचं आणि नानांचं बॉन्डिंग चांगलं आहे ना? तुम्ही नानांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी ओळखता ना? मग तुम्ही आता नानांच्या डोळ्यात पहा ना. बघा, ते हेच सांगत आहेत की मी त्यांना नाही ढकललं आहे. तेव्हा शर्वरी चिडते आणि जानकीला म्हणते की बस कर वहिनी. अगं, आता तुझ्यावरती आळ आला आहे म्हणून तू नानांना खोटं पाडण्याचा प्रयत्न करतेस का? तर ऐश्वर्याने आता जबरदस्त डबल गेम खेळून जानकीला सर्वांच्या नजरेतून उतरवलेलं असतं. तर ऐश्वर्या तिथे आता हसत असते. तेव्हा शरू सांगते की वहिनी, अगं आता तुझं काय म्हणणं आहे? हे बघ, शेवटपर्यंत मी तुलाच सपोर्ट केला आहे. आईला आजची जी भांडली आहे मी, सारंगला आम्ही उडवून लावलं. मी शेवटपर्यंत हेच सांगत राहिले की जानकी वहिनी असं करणं शक्यच नाही आहे. आणि आता तुझं काय म्हणणं आहे? तर नानांना खोटं पाडायचं आहे का मी? एका गुन्हेगाराला वाचवायचं आहे का मी?
जानकी आता कंप्लीट शॉकमध्ये असते, कारण तिला सत्याची बाजू सिद्ध करून देण्याचा कोणी प्रयत्न करत असते, परंतु कोणी तिचं ऐकून घ्यायला देखील तयार नसतं. ऋषिकेश तिथे आता चिडूनच शर्वरीला विचारतो की शरू, तुला असं खरंच वाटतं का की हे सगळं जानकीने केलं आहे? तिथे आता सुमित्रा म्हणते की अरे अजून काय सिद्ध व्हायचं बाकी राहिलं आहे ऋषिकेश? तेव्हा ऋषिकेश जानकीला धक्काच बसतो. तर पुढे सुमित्रा म्हणते की घरातले सगळेच जण ऐश्वर्याच्या बाजूने होते, फक्त नाना जानकीच्या बाजूने होते, परंतु आज त्यांनी स्वतःहूनच जानकीवरती बोट रोखलं आहे. याचा अजून काय मोठा पुरावा हवा आहे ऋषिकेश तुला? आता साक्षात ब्रह्मदेव जरी खाली येऊन मला सांगितलं ना, तरी देखील मी आता विश्वास नाही ठेवणार. आता सर्वांच्या समोर ऐश्वर्याने जानकीला खोटं पाडलेलं असतं. नानानं धमकावून त्यांना जानकीकडे बोट रोकायला भाग पाडलेलं असतं. घरातल्या सर्वांचा जानकीवरचा विश्वास उडालेला असतो व सर्वांनी ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलेला असतो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सुमित्राने आता जानकीला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला असतो. तरी देखील जानकी हात सोडून गयावया करत असते. ती स्वतः खरे आहे हे समजावून देण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सुमित्रा तिला म्हणते की या घरात राहायची तुझी लायकीच नाही. आणि ऋषिकेशला तिथे आता धक्काच बसतो. तर जानकी तिथे आता समजावण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु कोणीही तिच्याकडे लक्ष देत नाही. तर तिथे आता ऋषिकेश येतो व जानकीला म्हणतो की बस जानकी, आपण आता या घरात राहायचं नाही आहे. ज्या घरात माझ्या बायकोवरती विश्वास ठेवला जात नाही, ते घर आपलं नाही आहे जानकी, चल इथून, असं म्हणत आता ऋषिकेश जानकीला घेऊन बाहेर निघणार असतो. तर जानकी जाता जाता अखेरचा त्या घराला व सुमित्राला नमस्कार घालते. तर ऋषिकेश आता जानकी ओवी या दोघींनाही घेऊन घराच्या बाहेर पडलेला असतो. आजी ऐश्वर्या मात्र खूपच खुश असतात, कारण त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं असतो. बिंडूक आजीने नीच ऐश्वर्यावरती विश्वास ठेवून सगळ्या घराचा विध्वंस केलेला असतो, अख्खं घर उद्ध्वस्त केलेलं असतं.